क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचा घटक आहे क्रिकेटचा आणि त्याचं वाईड ऑफ लॉंग ऑनला प्रोटेक्शन होतं. त्याचमुळे व्यवस्थित बॉलपर्यंत पोहोचू शकले नाही क्षेत्ररक्षक. तोपर्यंत धावसंख्या झालेली आहे 31 रन्स ऑन बोर्ड, लुझिंग 2 विकेट्स बाय टीम सनम कुमार पायगाव. अभिजित ओव्हर विकेटनं हो ऑफ कटर होता पण तितकाच चांगला पंच. कव्हर पॉइंटला झेल देऊन फलंदाज बाद होत आहेत. काय चांगलं इम्प्रोव्हायझेशन फलंदाजाने वापरलं होतं पण त्या इम्प्रोव्हायझेशनला क्षेत्ररक्षकाने मात दिलेली आहे आणि फलंदाज बाद झालाय. तिसरा धक्का बसतोय. हर्षल सुद्धा होत आहेत बाद. चंदनने झेल टिपला. काय जबरदस्त झेल म्हणजेच सेकंदाच्या कमी कालावधीमध्ये त्यांनी तो झेल टिपला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला चपळ राहावं लागतं. करडी नजर फलंदाजाच्या स्टान्सवर ठेवायची असते आणि तेच करताना आपण चंदन यांना पाहिलं आणि जसा झेल त्यांच्याकडे पोहोचला त्यांनी मात्र कुठलीच चूक न करता तो झेल टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत सनम पोहोचतायत, राहुल पोहोचतायत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला राहुल असेल, नॉन स्ट्रायकर एंडला आपण निखिल यांना पाहतो. निखिल 3 धावाच आतापर्यंत बनवू शकलेले आहेत. स्ट्रायकर एंडला आपण लेफ्टी बॅटर राहुल यांना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर अभिजित. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. जी आवश्यकता आहे फलंदाजाच्या खेळण्याच्या शैलीवर लक्ष देऊन क्षेत्ररक्षण बदलायचं असतं आणि तेच करण्याचा प्रयत्न सातत्याने आता होतोय. पंजाबच्या डावीकडून स्टार्ट घेतील गोलंदाज अभिजित ओव्हर द विकेटनं. डीप होणारा फुल टॉस, चांगलाच इन कटर गोलंदाज अभिजित वापरताना पाहायला मिळाला. षटकाचा शेवट त्याने गोड केला. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाले 38, 3 गडी बाद आणि आपण 14.5 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. तर आता शेवटचं एक षटक बाकी. पाहूया चैतन्य या षटकासाठी कुठल्या गोलंदाजावर विश्वास ठेवतो. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 38, 3 गडी बाद. अतुलला बोलवण्यात आलेलं आहे 4थ्या षटकासाठी. पंचाच्या डावीकडून ते स्टार्ट घेतील. स्ट्रायकर एंडला आपण राहुल यांना पाहतो. एक षटकार त्यांच्या वतीने या अगोदर आला होता. म्हणजेच प्रत्येक फलंदाज आता अटॅकिंग अप्रोचवर खेळतोय. निखिलला वगळलं तर बॅटची एज कॉट बिहाइंड. चैतन्य चूक करणार नाहीये आणि 4थ्या षटकाच्या सुरुवातीच्याच बॉलवर फलंदाजाला परतावं लागतंय. धक्का 4था. टीम सनम कुमार पायगाव. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर पोचतायत स्ट्रायकर एंडला. नॉन स्ट्रायकर एंडला 3 वर खेळतात निखिल. धावसंख्या आहे 38 धावा, 4 गडी बाद. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. 50च्या अलीकडे की 50च्या पलीकडे त्या गोष्टीचा आता नक्कीच समर्थक विचार करत असतील दोन्ही संघांचे. आणि पाहूया आता तो आनंद कुठल्या समर्थकांना मिळतोय, कोणाचे तर्क यशस्वी होत आहेत. अतुल ओव्हर द विकेट. आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न होता. बॉलला मिड विकेटला क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील. वा क्या कलेक्शन आणि तितका चांगला थ्रो. 1 धाव मिळते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. 39 रन्स ऑन बोर्ड. वारंवार तेज बॅट्सविंगचा वापर केला जातोय फलंदाजांच्या वतीनं कारण धावा हव्यात आणि धावा तशाच मिळतील जर तुमच्याकडे परफेक्ट बॅट्सविंग असेल तर. फॉलो थ्रू मध्ये काय स्टॉप गोलंदाज अतुलचा पाहायला मिळतोय.
खरं तर स्लॉग ओव्हरमध्ये फलंदाजांना लायसन्स असतं. तुम्हाला डिफेन्सिव्ह स्ट्रेक खेळायचे नसतात, तुम्हाला अटॅकसाठीच जायचं असतं आणि ते करताना आतापर्यंत चाचपडतात. पण अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंपैकी एक चेंडू तरी सीमारेषेच्या बाहेर जायला हवा जर एक सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल सनमकुमार पायगाव टीमला. पण ते आव्हान अतुलने आतापर्यंत स्वीकारलेलं आहे. पहिले 3 चेंडू त्याने हाताळले, फक्त एक धाव खर्च केली, एक डॉट आणि एक विकेट त्यांच्या हातामध्ये आलाय. खूप चांगला पर्याय चैतन्याच्या वतीनं चौथ्या षटकासाठी वापरला जातोय. स्ट्रेट हिट क्षेत्ररक्षक आहे स्ट्रेट लॉंग ऑनचे, परफेक्ट फिल्डिंग पोझिशनला होते. थ्रो थोडासा ऑकवर्ड आहे आणि त्याचमुळे 2 धावा मिळतील. जेव्हा आपण दूरवरच्या एंडला थ्रो करतो अशा वेळेला तुम्हाला अजून जास्त आर्म एक्सटेंड करावे लागतात, पण तसं झालं नाही तर मग फलंदाजांचा फायदा होऊ शकतो आणि तेच पाहायला मिळालं. 2 धावा मिळाल्यात. सनम कॅप्टन्स आय गेस रेडी आहेत टॉससाठी. आपण टॉस करणार आहोत इनिंग ब्रेकमध्ये. मालोडी ब आणि खार्डी. अतुल ओव्हर द विकेटनं स्ट्रायकर एंडला निखिल. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता, व्यवस्थित बॅटच्या मध्यावर बॉल येत नाहीये, क्षेत्ररक्षण फसलं आणि त्याचमुळे या 2 धावा मिळालेल्या आहेत. 2 धावांची वाढ धावसंख्या 43, 43 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी. आतापर्यंत या षटकाला चांगलाच न्याय अतुलने दिलेला आहे. 5 चेंडू त्याने हाताळलेत, 5 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. शेवटचा एक बॉल बाकी. लेट्स सी या शेवटच्या बॉलवर सनमकुमार पायगाव की कानाई स्पोर्ट्स पाय. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. उड द विकेटनं अतुल तयार. स्ट्रायकर एंडला फलंदाज निखिल. चांगला बॉल, लो बाउन्स आणि त्याचमुळे येतो हा डॉट बॉल. पहिल्या डावाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना सनमकुमार पायगाव संघ पोहोचतोय 43 वर जिंकण्यासाठी. 44 धावांची गरज आहे कानाई स्पोर्ट्स पायला. 24 चेंडू आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच 44 धावांची. 24 चेंडू 44 धावा. चला आपण जाऊया आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. 2 कॅप्टन्स रेडी असतील, मालोडी ब तसेच खार्डी अ. चला, सन्माननीय रमेशजी भुरे, सन्माननीय विलाजी भगत, आपण दोन्ही पाहुण्यांनी पोचायचं आहे आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय रमेशजी भुरे आणि सन्माननीय विलाजी भगत यांच्या शुभ हस्ते होईल नाणेफेक. रमेश मुकादम, चला रमेश मुकादम साहेब या. आपण आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये पोचायचं आहे. तर सोनिका माता मालोडी ब आणि स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठा खार्डी अ या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. पाहुण्यांच्या उपस्थितीत हेड ऑर टेल असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. येस, हू विल गोइंग टू कॉल? चल, मालोडी बीचे कॅप्टन कॉल देतील. टेल इज अ कॉल आणि नाणेफेक जिंकले सोनिका माता मालोडी ब. धन्यवाद. दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो आपण पुन्हा एकदा सन्मानपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा देऊन. तर मालोडी ब नाणेफेक जिंकले, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण कर. संघामध्ये सर्व यंगस्टर्स आहेत की काही एक्सपिरियन्स चेहरे सुद्धा पाहायला मिळतील? एक्सपिरियन्स आहे. विशाल रावते, विशाल माटवे, रुपेश काटे. हे सीझन कसं राहिलं मालोडी बीचं आतापर्यंत? सीझन तर खूप चांगलं राहिले. सेकंड थर्ड राऊंडपर्यंत पोहोचतो आणि कुठेतरी तो पण या टुर्नामेंटमध्ये ते हे करण्याचा प्रयत्न करू आम्ही. क्या बात आहे. म्हणजे सेकंड थर्ड पोझिशनमध्ये पोहोचते आहेत, पण आता फर्स्ट पोझिशनमध्ये पोचायचं आहे. तर फलंदाजी करायची आहे खार्डी. काल रात्री स्वप्नामध्ये पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आली होती का? हो नक्कीच. काल खार्डी ब संघ खेळला आणि अपेक्षा जेव्हा असते, जेव्हा एक संघ जेव्हा पराभूत होतो तर तुमच्यावरचं जबाबदारीचं ओझं वाढतं. तर काल संध्याकाळी मीटिंग झाली होती का सर्व खेळाडूंची? हो नक्कीच झाली होती. आणि एक चांगली लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. क्या बात आहे. हसमुख चेहरा आहे आमच्या कॅप्टनचा. नाणेफेक जिंकून मालोडी बन क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि खार्डी संघाला करायची फलंदाजी. दोन्ही संघाला शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. ऑल द बेस्ट बोथ कॅप्टन्स. थँक्यू. चला, काही पाहुण्यांचा सन्मान आपण व्यासपीठावर घेणार आहोत. समीरजी तांगडी, आपण पाहुण्यांचा सन्मान. चला, मॅच ऑन आपण करूया. सेकंड इनिंगमध्ये आपण वळतोय. पाठलाग करायचा आहे 44 धावांचा कानाई स्पोर्ट्स पायला आणि बॉल्स आहेत 24. एक फॅन्टॅस्टिक मॅच होईल अशी अपेक्षा दोन्ही गावचे समर्थक करतायत, कारण अपेक्षांशिवाय क्रिकेटचा खेळ नाही आहे. तुम्हाला तुमच्यावर अपेक्षा ठेवाव्या लागतात, तुमच्या गावच्या अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायच्या असतात आणि त्याचमुळे आता तो इतरांपेक्षा चांगला खेळ तुम्ही दिलात
तर मग तुमच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील आणि पाहूया तो चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये कानाई स्पोर्ट्स पाय ॲज एक्सपेक्टेड बाय मी. चैतन्य खारखंडी तर येतीलच आणि त्यांच्या सोबतीनं असेल बॅटर अभिजित आहेत का. अभिजित आणि चैतन्य हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत आणि बॉलिंग ट्रॅकवर राहुल हे सज्ज होत आहेत आणि आमचे कॅमेरामॅन प्रिन्स मूवीचे मिस्टर भावेश सेट झालेले आहेत. आपलं प्रिन्स मूवी अजून स्टार्ट नाही झालं त्याच्यामुळे वेळापत्रक आलं तरी पोहोचणार नाही प्रेक्षकांपर्यंत. तरी माझ्याकडे ते देऊन ठेवा वेळापत्रक. कारण एकूण 8 समीरा दिवसाच्या फॉर्म 8 टीम्स आहेत. किती टीम्स आहेत. 8 टीम्स आहेत ना. ठीक आहे या आपण ती माहिती देऊया जेणेकरून वेळापत्रक थांबवून चालणार नाही. वेळापत्रक कंटिन्यूच राहील. तर आता कानाई स्पोर्ट्स पाय संघाला 44 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूंमध्ये. मला दाखवा चला दोन बॅटर्स तर पोहोचलेले आहेत. चैतन्य स्ट्रायकर एंडला असेल, नॉन स्ट्रायकर एंडला अभिजित आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर राहुल आहे. थोडं मोटिवेशन खूप महत्त्वाचं असतं कुठल्याही गोलंदाजासाठी आणि ते मोटिवेशन कॅप्टन देत आहेत. ते मोटिवेशन घेऊनच गोलंदाजी झाली तर कॅप्टनच्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळलं जाईल आणि पाहूया ते मोटिवेशन खरं तर मिळते का. तर पुढचा सामना आपण खेळणार आहोत तो म्हणजेच जरीमरी पाये श्री सोनिका माता मालोडी आणि चौथा सामना असेल अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र आणि पांजू स्पोर्ट्स पांजू. बघा या पुढचा सामना आपण खेळणार आहोत श्री सोनिका माता मालोडी वर्सेस स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान टॉस तर झालेला आहे. त्या पुढचा सामना जरीमरी पाये वर्सेस श्री सोनिका माता मालोडी दोन्ही संघाच्या कॅप्टनचं रिपोर्टिंग करायची आहे आणि वेळापत्रकाला चौथा सामना अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र वर्सेस पांजू स्पोर्ट्स पांजू. तर 44 धावांचा पाठलाग केला जाईल की 44 धावांना अडवलं जाईल त्याचा आढावा आपण या डावामध्ये घेणार आहोत. पहिलं षटक राहुलचं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल दुरून खेळलेत. बॅटची आउटसाइड एज बॉल गॅपमधून जाईल. थर्ड मॅन सीमारेषा पार. चैतन्यच्या बॅटमधून या डावाची सुरुवात देणारा चौकार 4 धावा. सन्माननीय जगदीश तांगडे साहेब व्यासपीठावर उपस्थित राहिलेले त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. रविकांत देवळीकर यांच्याकडून चौकारांच्या तिकडीसाठी 500 रुपयाचं बक्षीस कानाई स्पोर्ट्स पाय संघासाठी. चॉप केलंय बॉलला. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. नेत्रदीपक फटका चैतन्य खारखंडीच्या बॅटमधून चौकार लगातार दुसरा. पुढचा आला तर रविकांत देवळीकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस चैतन्याला मिळेल कारण लगातार 2 चौकार खेचलेले आहेत आणि काय चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती. ऑफस्टमच्या बाहेरचा वाईड यॉर्कर पण काय जबरदस्त इम्प्रोव्हायझेशन. चॉप करताना तो बॉल पॉईंटच्या डोक्यावरून बाहेर काढला आणि चौकार प्राप्त केला चैतन्य खारखंडीने. आता सर्कलच्या बाहेर आपण डीप बॅकवर्ड पॉईंट पाहतोय कारण ऑफसाईडला स्ट्रॉंग आहे चैतन्य आणि त्याचमुळे कॉपीबुक स्टाईल जेव्हा तुमच्याकडे आहे तुम्हाला नक्कीच तो फायदा होतो. तुमच्या संघासाठी तुम्ही तो फायदा देऊ शकतात. तोच फायदा देताना पाहायला मिळाला तर चैतन्य खारखंडी पहिला 2 चेंडूवर 8 धावा गोळा केलेल्या आहेत. राहुल ओव्हर द विकेट. टॅलेंट प्रत्येकाकडे आहे पण तो टॅलेंट दाखवता आला पाहिजे. पाहूया राहुलच्या वतीने तो टॅलेंट पाहायला मिळेल का. योग्य त्या वेळी तो टॅलेंटला दुजोरा देता आला पाहिजे. अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. बॉल्स आहेत 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. ओव्हर द विकेट राहुल. ड्राईव्ह केलं आणि मला असं वाटतंय की खिसा खाली करावा लागेल रविकांत देवळीकर यांना. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकारांची तिकडी पूर्ण चैतन्य खारखंडी. बक्षीस जाहीर झालं आणि लगेचच 500 जमा झालेले आहेत. चैतन्यकडे तो क्लास आहे नो डाऊट अबाउट इट आणि ग्राउंड स्ट्रोक खूप चांगले खेळतात ते आणि पॉवर प्लेसाठी खूप चांगला पर्याय कानाई स्पोर्ट्स पाय संघाकडे आहे आणि तोच पर्याय
चैतन्यचं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. पण क्षेत्ररक्षण देखील वारंवार बदललं जाते. सनम कुमार पायगाव हा संघ सुद्धा माघार घेणारा संघ नाही आहे आणि म्हणून जर टिकायचं आहे तर स्वाभिमान विकून चालणार नाही आणि म्हणूनच आता पुढच्या 3 चेंडूंवर राहुलला नक्कीच काहीतरी वेगळं करावं लागेल. बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल शरीरावर आदळला तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली. धावसंख्या पोहोचते 13 वर. 30 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. चांगली स्टार्ट कानाई स्पोर्ट्स बाय संघासाठी पाहायला मिळते. चैतन्य खारखंडीच्या वतीने या सर्व 13 धावा जमा केलेल्या आहेत. राहुल वारंवार सातत्यानं विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत पण तो शोध अजूनही अपूर्ण आहे. आता स्ट्रायकर एंडला अभिजित आपण पाहतोय फ्रेश बॅटर. अटॅकिंग अप्रोच अभिजितचा कारण हे खूप आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजाला नक्कीच संभ्रमात टाकणारा स्टान्स तुमच्याकडे असायला हवा. उलटा खेळलेत गॅप मधून बॉल जाईल मागे. थर्ड मॅन क्लिअर करताना आता सुरुवात देतोय अभिजित स्वतःच्या डावाची चौकाराने 4 धावा. चार चौकार आतापर्यंत आलेले आहेत या डावातल्या पहिल्या षटकामध्ये. 44 धावांचा पाठलाग करताना जी आवश्यक धावगती होती त्याहून जास्त गतीने खेळ चालू आहे. पुष्करजी भगत आणि प्रवेशजी देवळीकर आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. उलटा खेळले. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय बोथ बॅटर्स. पहिल्या षटकामध्ये एकूण 5 चौकार आलेले. धावसंख्या झालेली आहे 44 धावांचा पाठलाग करताना बिनबाद 21 धावा. जिंकण्यासाठी आता 23 धावांची गरज. बॉल्स असतील 18 चेंडू 23 धावा. हरेश रायकर, प्रवेश जवळीकर आणि पुष्कर भगत आपणासाठी सातत्यानं ती सूचना येते. इतकी सूचना तर कुंभमेळ्यामध्ये कोण हरवलाय तेव्हा सुद्धा दिली जात नाही. तेवढी सूचना आयोजन कमिटीच्या वतीने देतात. नाहीतर मग सामना थांबण्यात येईल. या सर्वांनी या प्लीज. नाही कुंभमेळ्यामध्ये कोण हरवलं तरी इतकी सूचना कोण देत नाही. इतकी सूचना त्यांना दिली जाते. या दादांनो या लवकर या. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झालेली आहे 21. जिंकण्यासाठी 23ची गरज आहे. घाबरून चालणार नाही. जर तुमच्यामध्ये भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही आणि त्याचमुळे आता पायगाव संघातील गोलंदाजांना देखील तो पदभार स्वीकारावा लागेल. पहिल्या षटकात जे गमावलंय ते कमावण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. महाराष्ट्रातील नामवंत समालोचक व्हॉइस ऑफ बापाणे मिस्टर संदीप गावंड सरांचं आगमन देखील झालेलं आहे. पोलीस पाटील आहेत. कर्तव्य पार करून ते आता या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. धावसंख्या 21. हर्षल बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. जसा उल्लेख मी केला की घाबरून चालला नाही. समोरचे 2 बॅटर सेट झालेले आहेत पण मी सुद्धा या स्पर्धेत जिंकण्यासाठी सहभागी झालोय. हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे. आणि पाहूया हर्षलच्या वतीनं तो पुनरागमनाचा खेळ सनम कुमार पायगाव संघाला मिळतोय का. ओव्हर द विकेट मिळतोय. बॉल हवेत आहे पण क्षेत्ररक्षक दूर आहे. बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. डीप मध्ये प्रोटेक्शन होईल. बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या पाहुण्यांनो मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी नेहमीच आपण मेहनत घेत असतो. प्रवेश देवळकर मनपूर्वक स्वागत. दरम्यान चैतन्य आज वेगळ्याच ढंगात खेळत आहे. म्हणजे त्यांना माहिती आहे की या पहिल्या सामन्यात जिंकून आपण नक्कीच आत्मविश्वास घेऊन पूर्ण दिवस एन्जॉय करू शकतो. सन्माननीय हरीश रायकर देखील व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. ओव्हर द विकेट बॉलर तयार. चांगला बॉल खोलवर टप्प्याचा. कॉल धोकादायक होता पण बॉल गॅदर झाला नाही त्याचमुळे ती 1 धाव पूर्ण झाली. क्विक सिंगल. एखादा विचिवाड आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 24 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 16 चेंडू 20 धावांची गरज. 16 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. थोडं सोपं झालंय. सुरुवात जर सोपी झाली तर मग उर्वरित धावामध्ये जास्त मेहनत करावी लागत नाही आणि तेच तर करायचं होतं. पण गोलंदाज देखील हतबल राहून चालणार नाही. एक षटक सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका घेऊ शकते. काल देखील कित्येक गोलंदाजांनी इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. 1-1 धावांचं षटक आपण काल पाहिलेलं आहे. त्याचमुळे काल जे घडलंय आज घडणार नाही असं कुठे लिहिलंय. त्याचमुळे ते करून दाखवावं लागेल सनम कुमार पायगाव संघातील गोलंदाजांना.
इकॉनॉमिकल राहण्याचा प्रयत्न करावा लागेल, जी एक महत्त्वाची बाब राहिलेली आहे. हा सामना जर व्यवस्थित घेऊन जायचा असेल शेवटच्या टप्प्यापर्यंत सनमकुमार पायगाव या संघाला. हर्षल ओव्हर द विकेट. मला फक्त उलटच खेळायचं आहे, मला सरळ जमत नाही असंच कुठेतरी सांगतायत अभिजित मैदानाच्या आतपर्यंत. सातत्यानं उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, पण यावेळेस गोलंदाज हर्षलच्या खात्यात हा बॉल जातोय. डॉट बॉल जे खूप आवश्यक आहे. हा डॉट बॉलचा शोध सातत्याने घ्यावा लागेल सनमकुमार पायगाव या टीमला, आणि त्यासाठी धजावलेले आहेत ते म्हणजेच हर्षल. आतापर्यंत हे षटक चांगलं त्यांनी सांभाळलेलं आहे. एकही मोठा स्ट्रोक त्यांच्या विरोधात खेचला गेला नाहीये. धावसंख्या 24 जिंकण्यासाठी 20ची गरज. बॉल शिल्लक 15. ओ हेच नव्हतं करायचं. फुल टॉस बॉल आला आणि त्या बॉलवर प्रहार करताना 6 धावा कोरलेले आहेत धावफलकावर. बॉल बॅकवर्ड स्पेलक सीमारेषा पार. सिक्सर. 6 धावा. रविकांतजी एका षटकारासाठी बक्षीस होतं का? चैतन्य कारकंडीला 500 रुपये बक्षीस या अगोदर मिळालेलं आहे, ज्यांनी 3 चौकार पहिल्या 3 चेंडूंवर खेचले. धावसंख्या 30 झाल्या. जिंकण्यासाठी 14ची गरज. 14 चेंडू 14. चांगला बॉल खाली राहिला तो विकेट कीपर चुकले. बॅकअप आहे फ्लाय स्लिपला. कॅच होते असं मला जाणवते, कारण बॅटचा संपर्क घेऊन बॉल डायव्हर्ट झाला होता आणि संधी हातातून निसटलेली आहे विकेट किपरच्या बॉलरच्या. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 31 धावा. जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. 13 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. टीम कानाई स्पोर्ट्स पाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हर्षल सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं. यापुढचा सामना देखील तितकाच महत्त्वाचा आपण पाहणार आहोत. सोनिका माता मालोडी ब या सगळ्या नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी अ या संघाला करायची आहे फलंदाजी. दोन्ही संघ तयारीत राहायचं आहे. जसा हा सामना संपला आपण लगेचच पुढचा डाव सुरू करणार आहोत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल उडवण्याचा प्रयत्न, पण दुरून खेळले, पण त्या दुरून खेळण्याचा फायदा उचलू शकले नाही. फलंदाज बाद होतील. चैतन्य. धक्का बसतोय पहिला. कानाई स्पोर्ट्स पायला 12 चेंडू आणि 13 धावांची गरज. कानाई स्पोर्ट्स पाय. चला व्यासपीठावर सन्मान घेऊया. मी रमेशजी मुकादम यांना विनंती करतो आपण पुढे यायचंय. मोहनजी तांगडी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. चला मोहनजी तांगडी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान घेणार आहोत रमेश मुकादम साहेबांचा स्वागत कक्षामध्ये. चला या. मी सर्व सन्मान्य पाहुण्यांना निवेदन करतोय की आपण यायचंय सन्मान स्वीकारण्यासाठी. रमेश मुकादम साहेब आपण यायचंय. आपला सन्मान मोहनजी तांगडी यांच्या शुभ हस्ते होईल स्वागत कक्षामध्ये. त्यानंतर सन्माननीय रविकांतजी देवळीकर यांचा सन्मान आपण करणार आहोत अजयजी तांगडे यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय रविकांतजी देवळीकर यांचा शुभ सन्मान आपण अजयजी तांगडी यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. चला बॉल पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये प्लीज. धन्यवाद. त्यानंतर रविकांतजी देवळीकर आपण या. आपला शुभ सन्मान अजयजी तांगडी यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अजयजी तांगडी यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत रविकांतजी देवळीकर यांचा. धन्यवाद. त्यानंतर विलासजी भगत यांचा सन्मान आपण प्रथमजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. विलासजी भगत सन्माननीय पाहुणे स्वागत कक्षात पाहायला मिळतील. त्यांचा सन्मान आपण प्रथम चव्हाण यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. प्रथम चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण विलासजी भगत यांचा सन्मान स्वागत कक्षामध्ये पाहतोय. त्यानंतर हरेशजी रायकर आपण स्वागत कक्षात पोहोचायचं आहे. समीरजी तांगडी अजय तांगडी यांच्या शुभ हस्ते पुढील सन्मान होतील. हरेशजी रायकर यांचा सन्मान आपण स्वागत कक्षामध्ये पाहतोय प्रिन्स मूवीज या यूट्यूब वाहिनीवर. सन्माननीय हरेशजी रायकर यांचा शुभ सन्मान अजयजी तांगडे यांच्या शुभ हस्ते स्वागत कक्षामध्ये. त्यानंतर पुष्करजी भगत आपण देखील स्वागत कक्षात यायचं आहे. आपला देखील सन्मान अजयजी तांगडे यांच्या शुभ हस्ते होणार आहे. सर्व सन्मान्य पाहुणे आपला वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 12 चेंडू 13ची गरज. मॅच अजूनही संपली नाही आहे. निकाल अजून लागला नाही आहे.
आणि निकाल लागलेला नसताना प्रयत्न करणं हेच तुमचं शेवटपर्यंत कर्तव्य असायला पाहिजे. आणि पाहूया तर कर्तव्य निभावतायत का सनम कुमार पायगाव. अँगल चांगला आहे, डॉट बॉल येतोय. सुरुवात या षटकाची चांगली होते. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज. मॅच अशी संपली नाहीये. मी जसा उल्लेख केला पहिल्या षटकामध्ये तर दमदार खेळ कान्हाई स्पोर्ट्स पाये संघाचा पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या षटकामध्ये हर्षलने 10 धावा खर्च केला, 1 विकेट मिळवले. विकेट कोणाची? चैतन्यची. आणि त्यानंतर आता पाहूया या षटकाची सुरुवात नीरज डॉट बॉलने करतोय. त्याचमुळे पुसटशी आशा दिसलेली आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत हा सामना जाईल अशीच कुठेतरी आशंका आता दिसून आलेली आहे. सुरुवात डॉट बॉल आणि पाहूया अशाच वेगानं, अशाच सातत्यानं, अशाच परफेक्शननं नीरज हे षटक सांभाळतोय का. स्ट्रायकरला फलंदाज आहेत अभिजित. पुन्हा एकदा त्यांचा पेटंट स्ट्रोक आहे, पण यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याचमुळे पूर्ण येते एक सिंगल, एका धावेची होते नोंद. धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 10 चेंडू 12 धावांची गरज आहे. आता फील्ड प्लेसमेंट सनम कुमार पायगाव या संघाने व्यवस्थित सेट केलेली आहे. त्यांनी पाहिलं होतं की अभिजित सातत्याने त्याच दिशेने खेळतोय आणि यावेळेला खूप चांगला अभ्यासपूर्ण क्षेत्ररक्षणाचा आढावा आपण घेतोय सनम कुमार पायगाव संघाच्या बाजूनं. चला, वेळेबद्दल सहकार्य करा. आतापर्यंत आपण 13 मिनिटाचा कालावधी घेतलेला आहे. बघा, वेळ आपण ॲडजस्ट करू शकत नाही आहोत. 1-2 मिनिटं मागे पुढे चालतील, त्यापेक्षा जास्त चालणार नाही. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32. गडीबाद झालेला आहे 1. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी चैतन्य आणि अभिजित यांची आपण पाहिली, पण त्यानंतर आता जितेंद्र पहिल्यांदा स्ट्रायकरना पाहायला मिळत आहेत, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या डावाचं. नीरज बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. ताकदीने मारायचा प्रयत्न होता अलॉंग द ग्राउंड. हा बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षण परफेक्ट होते, बॉल कलेक्ट होतोय. बॅटिंग एंडला वेगाचा थ्रो आहे. फक्त 1 धाव मिळते. 1 धाव वाढेल एका धावाच्या वाढीनं. धावसंख्या पोहोचते 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू 11 धावांची गरज आहे. आता ते जिंकण्याची भूक सनम कुमार पायगाव संघाच्या सर्व क्षेत्ररक्षकांमध्ये दिसून येते, जी भूक पहिल्या षटकात पाहायला मिळाली नाही. पहिल्या षटकात खांदे झुकले होते, पण त्यानंतर आता पुन्हा एकदा हा सामना जिंकण्याचा निर्धार प्रत्येक खेळाडूने केलाय असंच आतापर्यंत दिसून आलेलं आहे. या षटकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, चांगली विकेट किपिंग, चांगली बॉलिंग आतापर्यंत सनम कुमार पायगाव या संघाची या षटकात पाहायला मिळाले. पुढचा बॉल चौथा या षटकातला. धावसंख्या 33. रायझिंग अँड सरप्रायझिंग परफ्यूम बॉल. काय बॉल राईज झालाय. क्रिकेट हा अनपेक्षित घडामोडींमुळे ओळखला जातो आणि तोच खेळ आता अद्भुत खेळ प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम करतोय. मागच्या 2 षटकांमध्ये 31 धावा बनवल्या त्या कान्हाई स्पोर्ट्स पायेने. मागच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा बनवलेल्या आहेत. त्याचमुळे हे पुनरागमन दिसतंय सनम कुमार पाय या संघाचं. पण अजूनही जर एक मोठा स्ट्रोक आला, कान्हाई स्पोर्ट्स पाये सुद्धा पुनरागमन करू शकते. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 12 चेंडू 13 धावांची गरज होती. आता इक्वेशन बदललंय. 8 चेंडू आणि 11 धावांची गरज. फुल टॉस बॉल, फायदा उचलू शकले नाही. बॉल लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षण पूर्ण होते. सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. थ्रो परफेक्ट आहे. 1 धाव मिळते. जिंकण्यासाठी आता 7 चेंडू 10 धावांची गरज. 7 balls and 10 runs required to win. संघाला आधार द्यायचा असेल तर मग माघार घेऊन चालणार नाही आणि तीच वृत्ती आता गोलंदाज नीरजची पाहायला मिळते. पण जो फलंदाज ज्याने आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार खेचला होता अभिजित थोडा थांबलेला आहे. सातत्याने तो मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतोय. हे षटक सांभाळून खेळायचा त्यांचा प्रयत्न आहे, कारण अजूनही सामना संपला नाहीये. 1 षटक यानंतर बाकी, त्याचमुळे थोडासा संयम बाळगतोय फलंदाज अभिजित. जितेंद्र यांच्या वतीने पाहूया. मागच्या फुलटॉसवर तितका फायदा उचलता आला नाहीये. शेवटचा 1 बॉल बाकी या षटकातला. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. ड्राईव्ह केलंय, डॉट बॉल येतोय. यशस्वी षटक संपतंय सनम कुमार पायगाव या संघासाठी. मागचं षटक फक्त 3 धावांचं होतं. 3 डॉट बॉल. सामना शेवटच्या षटकावर. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 6 balls and 10 runs required to win. निकाल लक्षात घ्यायचा नसतो. निकाल येण्याच्या अगोदर आनंद व्यक्त करायचा नसतो. निकाल आल्यानंतर तुम्हाला फटाके फोडायचे असतात. आणि त्याचमुळे आता निकाल अजून लागलाय कुठे? निकाल अजूनही शेवटच्या षटकावर आहे. ग्रामपंचायतीमध्ये आपण नेहमी पाहतो निकाल लागण्याच्या अगोदर फटाके फुटतात, पण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये निकाल लागल्याशिवाय फटाके फोडायचे नसतात. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. जे 2 फलंदाज, चैतन्य आता स्वतःला काहीतरी विचारत असेल की मी थांबणं आवश्यक होतं का.
मी बाद झालो आणि त्यानंतर संघाची गाडी रुळावरून घसरली म्हणून तो स्वतः आला मैदानाच्या आतमध्ये. या शेवटच्या षटकासाठी प्लॅनिंग जो पार्ट असतो तो प्लॅनिंगचा पार्ट त्यांनी दोन्ही फलंदाजांना समजावला. पण पाहूया आता त्यांच्या वतीने तसं अनुकरण केलं जात आहे का. कंपल्सरी चेस आहे, 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. सनम कुमार पायगाव संघाच्या समर्थकांनी तर आशा सोडली होती, पण नीरजने त्यांना पुन्हा एकदा स्फूर्ती देण्याचं काम केलेलं आहे. आता पाहूया तीच स्फूर्ती घेऊन कुंदनच्या वतीने खेळ पाहायला मिळेल का. एका बाजूला अभिजितचा खेळ जो थांबला होता तो खेळ या षटकामध्ये पाहायला मिळेल का. जितेंद्र जो एक अटॅकिंग बॅटर म्हणून ओळखला जातो त्याची अटॅकिंग बॅटिंग या षटकात पाहायला मिळेल का. प्रश्न तर निरनिराळे आहेत, पण त्या प्रश्नाचं उत्तर या षटकात आपण शोधणार आहोत. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला. मिड विकेट, फाईन लेग, फ्लाय स्लिप, एक्स्ट्रा कव्हर, सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पुढचा बॉल घेऊन चौथ्या षटकातला पहिला कुंदन. दांडीगुल, मिड स्टिक डाऊन, काय पुनरागमन सनम कुमार पायगावचं. या चौथ्या षटकाची सुरुवात विकेटने करतोय. इन फॉर्म बॅटर अभिजित बॅक टू द आउट. खेळण्याची पद्धत चुकली आणि त्याचमुळे परतावं लागलेलं आहे अभिजितला. गणित सोडवण्याची पद्धत जर योग्य असेल तर मग उत्तर तुम्हाला अचूक मिळेल. जर पद्धत चुकली तर मग कितीही शोधा उत्तर सापडणार नाहीये. काय करायचं होतं 12 चेंडू 13 धावांची करत असताना आणि तुम्ही काय केलं याचा आढावा आता तुम्ही घेणार आहातच. पण आता पाहूया शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 10ची. 5 बॉल्स अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. सुरुवात तर भन्नाट केली होती चैतन्य आणि अभिजितने, पण त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये काय जबरदस्त गिअर शिफ्ट केलाय गोलंदाज नीरजने. प्रत्येक वेळा फक्त फलंदाजच गिअर शिफ्ट करत नाही तर गोलंदाज सुद्धा आपल्या संघासाठी गिअर शिफ्ट करू शकतो. इकॉनॉमिकल राहून एक जबरदस्त स्फूर्ती नीरजने आपल्या संघाला दिलेली आहे. पण अजून सामना संपला नाही. एक मोठा स्ट्रोक आणि कानाई स्पोर्ट्स पाय संघ या शर्यतीमध्ये पुढे येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. स्ट्रायकरला नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच विकी. विकीचा खेळ पाहूया महत्वाचा राहील का कानाई स्पोर्ट्स पायसाठी. चांगला बॉल ऑफ तुमच्या बाहेरचा इम्पॅक्ट. बॉल जाईल गलीमध्ये. एक धाव पूर्ण केली जाते. लेग बायची एक धाव मिळेल. 4 चेंडूवर जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. 4 बॉल्स अँड 9 रन्स रिक्वायर्ड टू विन. 44 धावांचं लक्ष होतं. 24 चेंडूत पूर्ण करायचं होतं. समीकरण आता शेवटच्या षटकावर आलेलं आहे. 4 चेंडूवर जिंकण्यासाठी 9 धावांची गरज म्हणजेच कंपल्सरी चेस. या आधारावर या 9 धावा पूर्ण कराव्याच लागतील टीम कानाई स्पोर्ट्स पाय या संघाला. कॅपेबिलिटी आहे, नो डाऊट अबाउट इट. चांगला बॅटिंग युनिट आहे खरं तर कानाई स्पोर्ट्स पाय या संघाचं आणि त्याचमुळे त्या बॅटिंग युनिटला कागदोपत्री राहून चालणार नाही. मैदानात आतमध्ये येऊन तसा अटॅक करावा लागेल. एका बाजूला नीरजचीच ऊर्जा कॅरी फॉरवर्ड करताना आपण कुंदन यांना पाहतोय. पहिल्या चेंडूवर त्यांनी विकेट मिळवला. दुसऱ्या चेंडूवर एक लेग बायची धाव मिळाली. तिसरा बॉल या षटकाला घेऊन कुंदन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत जितेंद्र. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 9 धावांची. 4 चेंडू 9 धावा. स्ट्रायकर एंडला राईटी बॅटर जितेंद्र. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा एफर्ट हा षटकार खेचलाय आणि आम्ही सामन्यामध्ये आहोत ठणकावून सांगणारा षटकार खेचतोय जितेंद्र. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 41 धावा. जिंकण्यासाठी फक्त आता 3 धावांची गरज आहे. तीन धावांची अजूनही गरज आहे आणि आता पुढं पण आता जितेंद्र यांचाच दबदबा. पण अजूनही काय पाहायला मिळतंय. फलंदाज बाद झाला. टाळ्यांचा गजर येतोय. टाळ्या शिट्ट्या ऐकायला मिळत आहेत. एक षटका जरूर खेचला होता पण त्यानंतर धावचीच्या स्वरूपात फलंदाज विकी होत आहेत बाद. दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती म्हणजेच 3 धावांची. 2 चेंडू आणि 3 धावा. सामना
एका रोचक वळणावर येऊन थांबलेलं आहे. हे वळण प्रत्येक क्रीडा रसिकाला आवडत असते. संघ कुठलाही जिंकू दे, आम्हाला अशीच लढत पाहिजे असते आणि तीच लढत या दोन संघांच्या वतीनं पाहायला मिळते. पहिला सामना तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातला रंगतदार होतोय, प्रेक्षकांना खेळून ठेवणारा आहे. आमच्या व्यासपीठावर सर्व सन्माननीय पाहुणे बसलेत, त्यांना देखील निकाल अनपेक्षित आहे. क्रिकेटचा खेळ वानखेडे स्टेडियमवर जाऊन सुद्धा प्रवेशजी देवळीकर नेहमीच पाहत असतात आणि त्याचमुळे क्रिकेटचं प्रेम त्यांनी अविरतपणे जागरूक ठेवलेलं आहे. संघाला मोटिवेट करण्याचं काम ते करतात. पण आता सनम कुमार पायगाव सुद्धा तीच इच्छा घेऊन या स्पर्धेत दाखल झालेला आहे की वी आर गोइंग टू विन. पण पाहूया या पुढच्या 2 चेंडूंवर ते चित्र स्पष्ट होणारच आहे. लढत तर जबरदस्त रंगले. टॉसच्या वेळेस मी सांगितलं होतं, पायगाव आणि पाय दोन्ही आजूबाजूची गावं क्रिकेटसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याचमुळे ती प्रसिद्धी या सामन्यामध्ये मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच दोन्ही संघ करतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तेजस, नॉन स्ट्रायकर एंडलाईट, स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत जितेंद्र. 2 चेंडू 3 धावांची गरज. एक षटकार आल्यानंतर असं वाटलं होतंय की सामना जवळपास कान्हाई स्पोर्ट्स पाहिजे आपल्या संघाच्या नावावर करेल, पण तसं काय घडत नाहीये. ते मान्य नव्हतं. गोलंदाज कुंदनला काय जबरदस्त चपळता त्याने दाखवली फॉलो थ्रू मध्ये. त्यांच्या शरीराचा संपर्क होऊन बॉल स्टंपवर धडकला आणि त्याचमुळे विकी धावाचीच्या स्वरूपात बाद झाला. 2 चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. पुन्हा एकदा जितेंद्र स्ट्रायकर एंड आपण पाडतो. हा चेंडू दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असेल. 2 चेंडू 3 धावांची गरज. टाळ्या होऊन जा दोन्ही संघांसाठी. 2 balls and 3 runs required to win. ऑल द बेस्ट टीम सनम कुमार पायगाव. ऑल द बेस्ट टीम कान्हाई स्पोर्ट्स पाय. 2 चेंडू 3 धावा. लेन बॉल होता, स्ट्रेट ड्राईव्ह आणि सीधी बॅट. नो बकवास, बॉल सीमारेषा पार. जीतू मॅच विनिंग चौकार खेचतोय. कान्हाई स्पोर्ट्स पाय विजय अभिनंदन. रोहन पवार यांच्याकडून जीतू यांच्यासाठी 500 रुपये जमा झालेले आहेत आणि चैतन्य आपल्यासाठी 500 रुपये रविकांतजी देवळीकर यांच्या वतीने जमा झालेले आहेत. सनम कुमार पायगाव, आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय अभिजितला. 1 विकेट आणि 17 धावा. अभिजित ठरतात मॅन ऑफ द मॅच आणि आपण दोघांनी यायचं आहे, चैतन्य खारखंडी तसेच जितू. आपण यायचं आपलं 500 रुपयांचं बक्षीस स्वीकारण्यासाठी आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अभिजित आपण यायचं आहे स्वागत कक्षामध्ये. चला, हरीशजी रायकर, विलाजी भगत या, पुष्करजी भगत आपण सुद्धा यायचं आहे. आपल्या शुभ असते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत. काय जबरदस्त सामना रंगला. म्हणजे तुमचा पैसा वसूल झाला असेल. आज तुम्ही कामानिमित्त गेलात नाही, आपल्या गावाला प्रमोट करण्यासाठी आलात आणि मला असं वाटतं तुमचा दिवसाचा पैसा वसूल झालेला आहे. खरं तर सर्व श्रीमंतच आहेत मनाने सुद्धा आणि असेही सुद्धा. त्याचमुळे ती श्रीमंती त्यांनी टिकवलेली आहे, त्यांच्या संघाने टिकवलेली आहे. बघा, विकास मुकादम यांच्या वतीनं आम्हाला पूर्ण परिवाराच्या वतीनं ही कॅप मॅन ऑफ द मॅचची स्पॉन्सर झालेली आहे. ट्रॉफी आम्हाला प्रवीण यशवंत पाटील, प्रेसिडेंट सुमित कुमार अँड कंपनी दिवे यांच्या वतीने पुरस्कृत झालेली आहे. तर या अभिजित आपण यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. तसेच स्वाभाविक नैना नितेश टांगडी ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आम्हाला मेडल उपलब्ध झाले. तर अभिजित यांना ते मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. जितू आपण या आणि चैतन्य आपण यायचं आहे आपला कॅश प्राईज घेण्यासाठी. जितू आणि चैतन्य पवार साहेबांकडून 500 रुपये जितूसाठी आणि रविकांत साहेबांच्या वतीने 500 रुपये जे होते ते चैतन्यसाठी. आपण दोघांनी यायचं आहे आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी. क्या बात आहे. पाहुण्यांनी थांबायचं, आपण ते कॅश प्राईज देखील देणार. हे पळत या मित्रांनो, कारण हे कॅश प्राईज देखील आपल्याला वितरित करायचं आहे दोघांना. नाही त्याला नाही चैतन्यला द्यायचे. थांब अभिजित, थांब अभिजित, थोडी चर्चा मला करायला आवडेल. चैतू प्लीज कम फॉरवर्ड. चैतू, हा पुरस्कार तू कमवलेला आहे आणि चर्चा तर मला करायला आवडेल तुझ्याशी. कॉमेंटेटरचं काम फक्त बोलायचं असतं, बक्षीस द्यायचं नसतं. कसं वाटतं अभिजित, कारण चैतन्याची साथ जेव्हा सुटली वाटलं होतं की सामना अडकणार आहे? नाही, असं वाटलं नव्हतं, कारण की जितेंद्र होता, विकी होता. असं वाटलं नव्हतं का मॅच इथपर्यंत फसेल असं, पण आमचा पूर्ण टीमचा विश्वास होता जितेंद्रवर की मॅच फिनिश करेल तो. प्रेक्षक आणि तुमचे चाहते खूप महत्त्वाचे असतात.
प्रवेश देवळीकर तर नेहमीच तुमच्यासोबत आहेत. आता हे सर्व सन्माननीय मंडळी देखील तुमच्यासोबत आहेत, तर नक्कीच त्यांचं देखील मन राखायचं होतं, ते दडपण होतं. नक्कीच तो दडपण तर खूपच असतो, कारण की गावाजवळची मॅच आहे, प्रेक्षक खूप येत असतात मॅच बघण्यासाठी, त्याच्यामुळे तो एक दडपण होता आमच्यावरती. ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. तर अभिजित होते. तर चैतन्य या चौकांची तिकडीसाठी रविकांत साहेबांच्या वतीने 500 रुपये होते, ते आपण स्वीकारायचे आहे. जितूचे 500 रुपये देखील आपण कलेक्ट करा जर ते आले नसतील. जितू या, आपण देखील या, जो षटकार तुम्ही खेचला आणि सामना आपल्या बाजूने झुकवला त्याबद्दल पवार साहेबांच्या वतीने ते 500 रुपये आपण जितू यांना देत आहोत. म्हणजे कोणीही काहीही करू शकतो त्याचं प्रमाण तुम्हाला मागच्या सामन्यात मिळालं. धन्यवाद. मी पाहुण्यांना विनंती करतो, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर सन्मानपूर्वक बसून घ्यायचं आहे. काय सामना रंगला, प्रेक्षकांना हीच अपेक्षा असते की असेच सामने व्हायला पाहिजेत. तसेच सामने आज वेळापत्रकामध्ये होतील. तर आपण जाणार आहोत पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. त्या ठिकाणी आपण बापणेचा आवाज, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, संदीप गावंड सरांना ऐकणार आहोत. आपण आज प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय खासदार चषक 2025. थँक्यू. थँक्यू सो मच मणिजी पाटील. पाणी हवं आहे मैदानाच्या आतमध्ये, त्या पाण्याची व्यवस्था केली जाईल. पहिला नमस्कार त्या परमात्म्याला ज्याने ही सृष्टी बनवली. दुसरा नमस्कार त्या आईवडिलांना ज्याने आम्हाला जन्म दिला, लहानाचं मोठे केलं, चांगले संस्कार आमच्यावर घडवले. तिसरा नमस्कार त्या गुरुवर्यांना ज्याने आम्हाला वेद आणि ज्ञानाचे चांगले धडे शिकवले. आणि चौथा नमस्कार या आयोजकांना ज्याने आम्हाला या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन करण्याकरता आमंत्रण दिले. 14 विद्या आणि 64 कला यांचा अधिपती म्हणजेच गणपती, या गणपती बाप्पाला वंदन. स्वरांची देवता आई सरस्वती मातेला स्मरण. माझ्या समालोचन क्षेत्रातील गुरु स्वर्गीय भालचंद्र ठाकूर सरांना स्मरण करून मी समालोचन कक्षातून समालोचक संदीप गावंड बापाने अतिथी कक्षामध्ये दाखल झालेले आमचे अतिथी, स्पर्धेमध्ये सहभागी होणारे सर्व संघ आणि या स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता आलेले आमचे लाडके प्रेक्षक, या सर्वांचंच स्वर्गीय अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज्य ग्रुप खार्डी आयोजित खासदार चषक 2025मध्ये शब्दसुमनाने स्वागत करतोय. नुकताच आपण मॅच बघितलाय, सनम कुमार पायगाव विरुद्ध कान्हाई स्पोर्ट्स पाये. काय चांगला मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांकरता पाहायला मिळाला आणि नेहमीच आदर्श दाखवणारा संघ कान्हाई स्पोर्ट्स पाये संघ